हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आम्ही आलेलो आहोत इथे गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये जे सायन्स सिटी आहे ते बघण्यासाठी। कारण सुट्टी आहे तर मला असं वाटलं की आपण इथे यायला बघायला पाहिजे, कारण की खूप छान आहे। इथे ॲक्वेरियम्स आहे, रोबोटिक्स आहे, गार्डन आहे आणि सायन्स रिलेटेड जे मूवीज वगैरे दाखवतात, बट ॲक्च्युली मुंबईमध्ये असताना मी ते बघितलेलं आहे, त्यामुळे मग ॲक्वेरियम बघेल आणि त्याचबरोबर मी इथं रोबोटिक्स पण बघेल। तर गार्डन पण खूप मोठं आहे, जेवढं वेळ मिळेल तेवढं, कारण की असं म्हणतात की इथे एक दिवस पण कमी पडतो। बट लेट्स सी। आणि मग आता जाऊया, आपण बघूया कसं आहे ते, एक्सप्लोर करूया। तर सगळ्यात आधी इथे पाण्याची बॉटल आम्हाला घ्यायची होती, तर इथे अमूलचं फूड कोर्ट आहे, तिथे आपण पाण्याची बॉटल घेऊ शकतो। आमचं पाणी संपलं होतं म्हणून। आणि इथे बग्गी पण आहे, जिथे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकतात। त्यानंतर आपल्याला तिकीट्स काढायचे आणि आपण यायचं इथे ॲक्वेरियम बघण्यासाठी। तर ॲक्वेरियम इतकं सुंदर आहे ना, आणि त्यातल्या त्यात माझा मुलगा छोटा आहे, सेकंड स्टँडर्ड, तर त्याच्या एजसाठी हे खूप परफेक्ट आहे। अदरवाईज ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स वगैरे ते आहेत, त्याला खूप जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, कारण की त्याला अजून त्यातलं खूप माहिती नाही आहे। बट ॲक्वेरियम त्याला खूप आवडतं आणि त्याला त्यातलं भरपूर ॲक्वॅटिक ॲनिमल्स आणि हे सगळं त्याला आहेत, तो रिलेट करू शकतो। तर इथे मी हे जे एक ॲनिमल बघितलं, हे बघा, इथं व्हाईट असं फरसारखं पण आहे, असं हे फरसारखं दिसतं आहे, पाठीमागे ब्लॅक आहे ना, हे असं मुंगूस नाही, असं मोठं रॅट असतं ना, त्या पद्धतीने आहेत। पण मी फर्स्ट टाईमच बघितलं आहे, तेही पाण्यामध्ये। आणि फिश आहेत, वेगवेगळ्या कंट्रीजमधून हे फिश आलेले आहेत। त्यांना मेंटेन करण्यासाठी क्लीनलीनेस एवढी जास्त आहे। हे बघा, हा एक वेगळ्याच प्रकारचा फिश आहे, जो मी इथे पहिल्यांदा बघितला। एकदम असा बुलेट टाईप काहीतरी वेगळा आहे तो। हे बघा, अशी त्याची चोच आहे जसं काही, आणि त्याचे विंग्स वगैरे पण फार वेगळे आहेत। आणि हा दुसऱ्या कंट्रीमधला आहे। बऱ्याच वेगवेगळ्या कंट्रीजमधले फिशेस इथे आहे। त्यांच्या कंट्रीनुसार इथे त्यांचं टेम्परेचर, वॉटर टेम्परेचर पण ॲडजस्ट केलेलं आहे। मध्ये जे ॲक्वेरियम आहे त्याच्यामध्ये सुद्धा एवढं क्लीनलीनेस आहे, बिलकुल कचरा नाही आहे, घाण नाही आहे, काहीच नाही। तसंच तुम्ही जर बाहेर असाल तर बाहेरसुद्धा आपल्यासाठी इतकं सुंदर असं मेंटेन केलं आहे सगळ्या गोष्टी। वॉशरूम्स पण इतके क्लीन आहेत आणि प्यायचं पाणी पण ठिकठिकाणी ठेवलेलं आहे। तर खूप छान आहे, बिलकुल पण तुम्हाला त्रास नाही होणार, सुविधा खूप छान केल्या आहेत। आणि हे स्नेक फिश आहे, तो पण मी पहिल्यांदाच बघितला होता। आपण जसे मटके ठेवतो त्या पद्धतीने हे असे ठेवलेले आहेत आणि तो येत जात होता। काही फिशेस असे स्टेबल बसलेले होते, काही जण खूप चप्पळ होते। तर जे असे एकदम स्टेबल होते ना, तर आम्हाला असं वाटलं की हे असे शांत का आहे, तर ते एकदम मी क्लोजली त्यांना थोडंसं शूट केलं। आपल्याला हे मुलांना आपण सांगतो की ते कसे ब्रीथ करतात, तर ते हे बघा, मी तुम्हाला याच्यात दाखवते की कसं ब्रीदिंग करतात ना फिश, ते सुद्धा ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित मुलांना आपण सांगू शकतो। बऱ्याच गोष्टी जेव्हा टीचर स्कूलमध्ये शिकवतात ना, तर मुलांना फक्त व्हिज्युअलाइज करायचं असतं, बट त्यांना समजत नाही का ते नेमकं कसं आहे। तर हे व्हिडिओज जर त्यांना अशा प्रकारे दाखवलेत किंवा रियालिटी दाखवली तर मुलांना जास्त नीट कळतं म्हणून। आणि जिथे ते एन्जॉय करू शकतात अशाच ठिकाणी छोट्या मुलांना घेऊन जायला पाहिजे। हा एक फिश आहे, तो साऊथ आफ्रिकन फिश आहे आणि भरपूर इथे शार्क्स होते। हा जे टनल आहे याच्यामध्ये सगळे शार्क्स होते, सगळे। हे बघा, वरती जे तुम्हाला दिसत आहेत ते फक्त शार्क्स आहेत आणि ते टनल पूर्ण शार्कनीच भरलेलं होतं। आणि भरपूर शार्क आहे, असं पण नाही का एक किंवा दोनच फक्त ठेवलेत, बिलकुल नाही। हे फ्रॉग फिश आहे, ते पण एकदम स्टेबल होते, फ्रॉग सारखे आहेत पण ते आहे ॲक्च्युली फिश। क्रॅब्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅब्स आहेत, ते पण वेगळ्या कंट्रीजमधले आहेत। आणि त्याच्याचबरोबर इथे त्या क्रॅब्स किती एकदम वरचेवर आहेत। एक दोन मासे असे आहेत की त्यांच्यासाठी सेपरेट असं पाण्याचं ठेवलं आहे त्यांनी। स्टारफिश आहे, प्रत्येक फिशचं बहुतेक टेम्परेचरनुसार ते राहत असतील। पेंग्विन्स आहेत, खूप सारे पेंग्विन्स आहेत, एक दोन नाही, मुंबईमध्ये तर फक्त दोनच पेंग्विन्स बघितले, इथे खूप सारे पेंग्विन्स आहेत। त्यानंतर आम्ही गेलो रोबोटिक्स बघण्यासाठी। रोबोटिक्सचं एक विशेष असं होतं की एक हॉटेल आहे जिच्यामध्ये आपण ऑर्डर दिल्यानंतर रोबोट येतो, काही इन्स्टेड ऑफ वेटर इथे तो रोबोट येतो आणि आपल्याला फूड सर्व करतो। बट हे मी महाराष्ट्रात बघितलं होतं, तिथे नाही गेली मी। आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे एन्शियंट टाईममध्ये रोबोट्स वगैरे कशा पद्धतीने वापरले जायचे हे सगळं आहे।
नंतर गेलो आम्ही नेचर गार्डनमध्ये, जिथे भरपूर ग्रीनरी होती, भरपूर खेळण्यासाठी, मुलांना एक्सप्लोअर करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या आणि खूप जास्त गर्दी होती. तर हे बघा, इथे खूप जणं आहेत जे खेळत आहेत. तर बऱ्याच दिवसानंतर माझ्या मुलाने याच्यामध्ये खेळला होता आणि कारण की बऱ्याच दिवसापासून तो अशा गार्डनमध्ये गेलेला नव्हता. आणि फाउंटन्स आहेत, गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज आहेत, प्लांट्स आहेत, त्याच्याबद्दल ते माहिती पण सांगतात आणि मोठे मोठे बाग पण आहेत. तिथे आम्ही पण बघितलं आणि भरपूर वेळ पण झाला होता. छोटे छोटे काही फोटोज आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तुम्ही जर कधी बघाल तर खूप छान आहे, मुलांना नक्की घेऊन या.